बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनातील सियासी संघर्ष आता अत्यंत गंभीर आणि संवेदनशील वळणावर पोहोचले आहेत। आरोप प्रत्यारोपांची ही लढाई आता थेट मानहानी आणि गंभीर आरोपांपर्यंत पोहोचली आहे। एका बाजूला भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून माफीची मागणी करत 10 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावाचा इशारा दिला आहे। तर दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांनी पलटवार करत विजयराज शिंदे यांच्यावर आदिवासी अल्पवयीन मुलींच्या शोषणासारखे गंभीर आरोप केले आहेत। तसेच या आरोपांचे पक्के पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला। या परस्पर आरोपांमुळे बुलढाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून तणावाने खळबळ शिगेला पोहोचली आहे। गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आणि माझ्या आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये अतिशय बेताल बेजबाबदारपणाचे आणि लांछनास्पद असे आरोप त्यांनी केले, ज्यामध्ये माझ्यावर आरोप करत असताना माझ्या आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनी, आदिवासी महिला कर्मचारी, मागासवर्गीय महिला कर्मचारी, जवळपास 300 विद्यार्थिनी आणि 30 ते 35 महिला कर्मचारी यांचं चारित्र्य हनन होईल, त्यांच्याकडे समाज हा संशयाच्या दृष्टीने पाहिल, ज्यांना समाजामध्ये फिरताना कुठेतरी एक अपमानाची भावना मनामध्ये निर्माण होईल, अशा प्रकारचं जे लांछनास्पद वक्तव्य आमदार गायकवाड यांनी जे केलं, त्याबद्दल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आदिवासी मुलींचं चारित्र्य हनन करणारं वक्तव्य त्यांनी जे केलं, त्याबद्दल अॅट्रॉसिटी खऱ्या अर्थानं त्यांच्यावर दाखल झाली पाहिजे। महिला कर्मचाऱ्यांमध्येही महिला कर्मचारी आणि मागासवर्गीय कर्मचारी आणि आदिवासी कर्मचारी आहेत, त्यांचाही अपमान या निमित्ताने जो केला गेला, त्यांच्याही चारित्र्यावर, त्यांच्या कर्तृत्वावर, कार्यावर जो डाग लावला गेला, त्याबद्दलही त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे। म्हणून मी स्वतः आज जिल्हा पोलीस अधीक्षक व ठाणेदार यांना जाऊन रीतसर माझी तक्रार त्या ठिकाणी दाखल केली आहे व त्याचबरोबर त्यांनी येत्या 15 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं या बेताल बेजबाबदार आणि लांछनास्पद वक्तव्याची माफी मागितली पाहिजे। आदिवासी विद्यार्थिनींचा जो चारित्र्य हननाचा प्रकार त्याच्या तोंडातून जो झाला, त्याच्या वक्तव्यातून झाला, त्याबद्दल आदिवासी विद्यार्थिनींची सुद्धा आणि मागासवर्गीय महिलांची सुद्धा तरी माफी मागितली पाहिजे। माझ्यावर सुद्धा जे बेजबाबदारपणाचे आरोप केले त्याची सुद्धा माफी मागितली पाहिजे, अन्यथा मी गायकवाडवर 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, हे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। मी जो काही आरोप केला होता, मी तो काही चुकीचा किंवा खोटा किंवा राजकीय द्वेषातून केलेला नव्हता, मी वास्तव बोललेलो होतो। आता तो शिंदे इतका हुशार आहे, आपल्यावर येणारा आरोपाकरता तो आदिवासी महिला कर्मचाऱ्यांची ढाल करायचा प्रयत्न करून राहिलेला आहे की आमच्या शाळेतल्या 30 कर्मचारी महिला पुरुष, आमचे 300 मुलींचा अपमान केला। अरे त्यांच्या अपमानाचा प्रश्न नाही आहे, त्या राजे मंगल कार्यालयामध्ये ज्या ज्या मुली आदिवासी 10-15 मुली त्या काही सज्ञान नव्हत्या, त्यांचं तुम्ही शोषण केलेलं आहे। ॲट्रॉसिटी कायदा तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे, पास्को तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे आणि याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि मी पुराव्याविषयी देईल। सगळ्यांना माहिती आहे याच्या आश्रमशाळेमध्ये काय काय चालायचं। काही एक मुलगा शाळेचा गेटमध्ये पडून गेला, त्यात तो आरोपी होता, पण पोलिसांचा वेळ होऊन की त्यांनी त्याला आरोपी केला आणि एका मुलीचा म्हटला होता, ती प्रेग्नेंट राहिली, या विजयाने तिचा हे केला, डिस्करेज केला, यानेच अल्पवयीन मुलीचा केला। आणि ज्यावेळेला एका समिती नेमल्या गेली, त्या समितीनं ज्यावेळेला तपासणी केली, त्यात 43 नंबरच्या पानावर काय म्हटलं होतं, अ ब क मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की संस्थाचालक शिक्षक संस्थेच्या इतर शाखेतील कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आश्रमशाळेतील महिला शिक्षक कर्मचाऱ्यांचे होत आहेत। हा अहवालाच 27 नंबरचा पान विजयराजने गायब केलं पैसे देऊन।
हे का मी नाही बोलत, हा शासनाचा अहवाल आहे. त्याच्यामुळे मी जे काय आरोप केले असा एकही आरोप चुकीचा नाहीये. आणि राहिला माफी मागायचा विषय, तर मी तर माफी कधीच नाही मागू शकत. राहिला सगळ्या आश्रम शाळेतल्या मुली आणि महिला, माझा त्यांच्यावर आक्षेप नाही. उलट त्या ज्या मुली बर्बाद केल्या त्यांना न्याय देण्याकरता माझं स्टेटमेंट आहे.